रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते थेट चॅनलशी राजेंद्र मेश्राम साहेब जुळलेले आहे आणि आज नागपूरच्या या रवी भवनामध्ये आनंदराज आंबेडकर यांची एक पत्रपरिषद होती आणि त्याच सोबत आज पक्षप्रवेशसुद्धा आज इथे करण्यात आला। मान्यवर साहेब जुळलेले आहे, काय सांगत जाणूया सर आपला परिचय सांगा। मी राजेंद्र मेश्राम, नागपूर शहर कार्याध्यक्ष रिपब्लिकन सेना नागपूर। माननीय आनंदराजी आंबेडकर रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष। आज त्यांची रवी भवन इथे 11 वाजता पत्रपरिषद होती। पत्रपरिषदेमध्ये त्यांनी सर्वात मुख्य मुद्दा नागपूरच्या दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांची गैरसोय ही खूप प्रमाणात होते आणि दीक्षाभूमीचे प्रश्न की आज तुम्ही जाऊन बघा तर दीक्षाभूमीवर असं एक खंडार पडलेला आहे की येणाऱ्या अनुयायासाठी दर्शन घेण्यासाठी ती बाकी व्यवस्था। तर सर्वात आमच्या साहेबांनी एक सुंदर प्रश्न तिथे उपस्थित केला की दीक्षाभूमीची जे समिती आहे ते कार्य करत नसून फक्त खेळाचे मैदान, हॉल आणि बाकी जे जागा आहे ते काहीतरी प्रोग्राम करून सणाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करतात। तर सर्व अनुयायांना माझी अशी विनंती आहे सर्व की ती जागा, खेळाचे मैदान, बाकीचे प्रोग्राम, हॉल वगैरे ते सर्व बंद करण्यात यावे आणि दीक्षाभूमीचे ओपन परिसर हा एकदम स्वच्छ आणि सुंदर करण्यात यावा। आणि तसंच आता काही दिवसावरच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा होणार आहे, त्याच्यासाठी पूर्ण असं स्वच्छ आणि अनुयायाची गैरसोय झाली नाही पाहिजे हा आमच्या साहेबांनी एक मुद्दा सुद्धा उचललेला होता। दुसरा प्रश्न असा की आमच्या पक्षामध्ये बरेचसे यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, अकोला, अमरावती इथले, भंडारा इथले भरपूर लोक आमच्या पक्षाशी जुळले आणि आज आमच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। आणि परत आमच्या शिवसेना या पक्षासोबत आमची एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांच्यासोबत आमच्या पक्षांची युती झालेली, त्या संदर्भात सांगितलं किंवा येणाऱ्या नगर निगम चुनावमध्ये आमची त्यांच्या पक्षासोबत युती राहील आणि आमचे प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। रिपब्लिकन पक्ष हा एक मोठा पक्ष आहे। रिपब्लिकन सेना हे एक मोठा पक्ष आहे आणि शिंदे साहेबांची युती झालेली आहे आणि या युतीच्या जोरावर आज आपण नागपूरच्या या विदर्भामध्ये सुद्धा आपण किती सीट लढवण्याची तुमची ताकद दाखवता? बघा, आमची 5 नगरसेवकांची आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आमचे जे 10% आरक्षण आहे 10% आरक्षण मधून आम्ही फक्त 5 सीटा मागणार आहोत आणि 5 सीट आम्ही विनर करणार आहोत। आपल्या पक्षाची तयारी काय मजबूतीने चालू आहे? आमच्या पक्षाची तयारी उत्तर नागपूरमध्ये दलितांचा गड आहे, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, दक्षिण मध्ये प्रभाग क्रमांक 35, 32 आणि 17 इथे आमची तयारी जोरात सुरू आहे। समोरची रिपब्लिकन सेनेची काय भूमिका राहणार आहे? बघा, आमची रिपब्लिकन सेनेची समोर येणार आहे त्यामध्ये आम्ही नगरसेवक जर आमचे 5 विनर झाले तर आम्ही सत्तेमध्ये प्रतिनिधित्व करू आणि समोर आम्ही हळूहळू वाढत जाऊ। हे होते मान्यवर मेश्राम साहेब यांनी आपला रिपब्लिकन सेनेच्या ज्या आज इथे पत्रपरिषद झाली त्याच्यामध्ये जी मोठी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी घेतलेली आहे त्याच्यावर आपण विस्तारपणे माहिती सांगितली। राजकुमार तांडेकर साहेब सुद्धा आपल्या चॅनलशी जुळलेले आहे आणि आज रिपब्लिकन सेनेची नागपूरच्या रवी भवनामध्ये ते पत्रकार परिषद घेण्यात आली आहे, काय सांगणार सर? जय भीम, मी राजकुमार तांडेकर। आपल्या न्यूजच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो आज साहेबांनी रवी भवन येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदमध्ये साहेबांनी सांगितले आहे की जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येणार नाही तोपर्यंत आपला कार्यकर्ता सक्षम होणार नाही। तर साहेबांनी असं सांगितलं की युती करण्याच्या मागे काय कारण आहे की आज जो आपला लहान कार्यकर्ता आहे ज्यांना जो समाजामध्ये काम करतो, राजकीय भागात, सामाजिक कामात, प्रभागात काम करत असतो तर त्या प्रभागातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही, म्हणून साहेबांनी निर्णय घेतला की आपण एखादी
सक्षम पक्षासोबत ज्या आज शिंदे गटासोबत शिवसेना शिंदे गटासोबत आज पक्षांनी साहेबांनी युती घेतली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका नागपूर शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून येतील आणि निश्चितपणे ते महानगरपालिकावर आपला पक्षाच्या रिपब्लिकन पक्षाचा झेंडा उभारल्याशिवाय राहणार नाही आणि साहेबांचे तेच स्वप्न आहे आणि ते आम्ही सर्व नागपूर शहरातले लोक त्या स्वप्नाला संपूर्णपणे पूर्ण करू। आम्ही असं आपल्या न्यूजच्या माध्यमाने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। रिपब्लिकन सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्ष प्रवेश घेतला, तुम्ही त्याच्यावर काय सांगणार? आज रिपब्लिकन पक्ष माननीय आनंदराज साहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून विविध अनेक शहरातले लोक जिल्ह्यातले लोक साहेबावर विश्वास ठेवून इथं आलेले आहेत। त्या सर्व मान्यवरांच्या स्वागत आहे आणि ते समोर चांगले कार्य करतील, भविष्यात त्यांच्या राजकीय नेतृत्व सक्षम होणार म्हणून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये काम करावं अशी माझी शुभेच्छा आहे सर्वांना। समोर स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि एक रिपब्लिकन सेना हे मोठा पक्ष आहे आणि शिंदे सरांचा सोबत आज गठबंधनामध्ये आहे। रिपब्लिकन सेनेची तयारी कितपत झालेली आहे? खरं तर नागपूर शहरामध्ये आज रिपब्लिकन सेनेचा चांगला ग्राफ आहे। आज आपण RPI बघितलं किंवा इतर आमच्या आंबेडकरी विचारांचे पक्ष बघितले, आज हे तळागाळात वाटून गेलेले आहे। छोटे छोटे पक्ष घेऊन एक कार्यकर्ता उभा होतो, 10 लोकांना घेऊन आपले छोटे छोटे गट निर्माण करतो। त्यामुळे आंबेडकर समाजाला एक चांगलं नेतृत्व मिळालं नाही आणि आज पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचाराचे लोक आहे, समाज आहे, तरी सुद्धा आपण ह्या महाराष्ट्रामध्ये आपण एक साधा नगरसेवक आणि एक साधा नामदार निवडून आणू शकलो नाही। ते खूप मोठी शोकांतिका आहे। तर आम्ही आज माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज जो नेतृत्व आम्हाला दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जे काम करणार आहे त्या कामाला आम्हाला विश्वास आहे की साहेब आम्हाला त्यापर्यंत एक संधी देणार आणि त्या संधीचं आम्ही सोनं करून दाखवू। वेगवेगळे संघटन या रिपब्लिकन सेनेसोबत येऊन चुनाव लढण्याचा अगर त्यांनी हा प्रयास केला तर आपणला जो रिपब्लिक पक्ष त्यांना पक्षात घेऊन लढणार का? हे सर्व सरासरी आमच्या वरिष्ठावर आहे डिपेंड की मान्यवर आनंदराज आंबेडकर साहेब जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि सर्व पक्ष एकत्र येऊन जर समजा निवडणुकी लढत असतील तर हे खूप मोठी आनंदाची बाब आहे आणि आपण आंबेडकरी लोक एकत्र येऊन आपण एक आपला स्वतःचे नेतृत्व उभा करण्याची आम्हाला संधी मिळेल। हे होते मान्यवर साहेब आणि आज नागपूरच्या या रविभवनामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली, त्याच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि समोर पक्षाची काय भूमिका राहणार त्याच्यावर त्यांनी आपला प्रकाश टाकलेला आहे।